वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मी चालली आहे विलाला, माझ्या जे एकदम लहानपणापासून जे माझ्या आजीच्या बिल्डिंगमध्ये जे राहतात माझे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत. मी असं झालं कारण मी हा कॅमेरा घरीच विसरलेली. मी परत युटर्न मारून आली घरी आणि परत घेतला कॅमेरा आणि आता मी चालू करते आणि आता मी निघते. मी हे जे गोवामधनं घेतलेलं मी ते घालते आणि मला आता लय असं होतं. मी फाउंडेशन वगैरे काय नाही लावलं आहे, फक्त सनस्क्रीन वगैरे लावले आणि हा ब्ल्यू काजळ लेन्स बस खतम. आता मी जाते. आता मला युटर्न मारायला परत कंटाळा आला. मी इथूनच जाऊ काय विचार करते, बघू. बाय. ते लोक सर्व आल्यावरती चालू करते. आम्ही 2 गाडी आणि 1 बाईक घेऊन चाललोय कर्जतला. मी पोहोचली आहे इकडे, बिल्डिंग खाली आली आहे. सर्वांचं खूप मगजमारी चालू आहे इकडे आणि ही माझी गाडी आणि आम्ही जातो आहे विलाला. आता सर्व किरकिर चालू आहे. विलाला जायच्या 1 महिन्यापासून किरकिर चालू आहे लोकांची. ह्या लोकांचं संपतच नाही. विलाचा दिवस आला तरी मेन मचमच माणूस ह्याला कॅन्सल करणार आहे. चला बसा पटापट. जाड्या हाय घर जाडू. आता बघा काय चाललंय. मी पण बसू. हो सॉरी. ए गाडी चला रे. चला बसा. ए चल आता ही गाडी मी चालवणार, तू ही चालवायची, ठीक आहे. हे बघ ह्यांचं संपतंय आज. चला बसा आपल्या आपल्या गाडीमध्ये. मी काय बोलते, दुर्गानगरला पेट्रोल भरायचं आहे. हा मला काय मग साक्षी सुशांत तुला जीपे करतो. चला बसा. आहे बस बस. चला चला कुठे बसायचंय सर्वांनी बसा. बसा ना तू बस. चल बस. कोण कुठे बसताय? हा बाबू कुठे आहे? बाबू कुठे आहे? येतो बाबू कुठे बसतोय? हा मग कुठे आहे तो? अरे तो शूज घालतोय ना कुठेतरी बसून. आता बर्थडे बॉय. हॅपी बर्थडे. बर्थडे बॉय आलेला आहे. ए सर्वे. बापरे कसे बघ. शी बाबा मी ते चालू करते कॅमेरा, तुझं बघाय. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. त्याच्या बाईकला लावला. चला झालं. विला तुझी स्टोरी बघते मी. ए बस ना तू. अच्छा कोण कुठे बसताय? लवकर बसा. अरे माझे हे बघ यांचं काय चाललंय. पुढे बसायला मरतात सर्वे. एक काम कर इथे बसा. ती घेऊन बसायची पुढे. किरकिर जाडू. क्या चालू है? ते बघू क्लॅरिटी बघू आधी. त्यांनी बाहेरून काढली पाहिजे होती ना. आता मी माझ्या फोन मधनं काढते हा व्लॉग. हे पागल व्हिडिओ. आम्ही लोक खात पीत सर्व चाललोय. आता हे लोक इथे तुम्ही बघू शकता, एक इकडे मुततोय, एक मागे मुततोय आणि आता आम्ही कुठे पोहोचलोय माहित नाही. अहो बोललो ना आम्ही, हम पोहोचेंगे अभी. गाणं चालू झालं. एवढ्या मोठ्या हायवेवरती आम्ही मुतायला थांबला. आम्ही नाही, हे लोक मुतायला थांबले ना. मला बस झालं. मी सकाळी काही खाऊन पण नाही आले. आता मला मस्त काहीतरी खायचंय कारण मला लई भूक लागली आहे. मी फक्त हेल्थ पिली आहे सकाळपासून. ह्याला कोणतं मुतूनच होत नाही. हा बा ओरडतोय कसा काय ह्याच्यामध्ये दिसेल उगाच काहीतरी. तू नाचतोय काय? तुम्ही बघू साप बघितला. मी माझा साप बघितला. सुशांत एक कमेंट आलेला की हा जो तुझ्यासोबत दादा आहे ना त्यासोबत तू बनव व्लॉग, आम्हाला बघायला आवडेल. म्हणून मी याच कारणासाठी बोलत होतो, ज्यांना जसं जायचं तसं जावा. हे सोड. आमच्या विलामध्ये यायच्या पहिला साप बघितला. बाबू साप बघितला. माझा हात साप बघितला. माझा साप मी बघितला. आणि विलाला यायच्या पहिला आमच्या दोघांची लई मस्त भांडण झाली आहे.
हे चल 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 चालत हे नको लवली, इथं. चल आपण त्यांच्या पुढे. हे जे तू नकारा केला ना कॅमेरा बंद करायला समजलं, जाऊ दे. अरे लवली, आता डायरेक्ट तिकडे जाऊन चालू करते. बाय. आता आम्ही विलाला आलोय आणि विलाला यायच्या पहिला आमचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला. माझ्याच गाडीचा झाला फक्त, कारण मी तुम्हाला फुरसत मध्ये सांगते, यांच्यापेक्षा जरा गोंधळ बाजूला ठेवून आम्ही विलाला येत होतो आणि माझा जो मागे होता, जो माझ्या पुढे होता, गाय आली मध्ये, म्हणून मी गाडी स्टॉप केली. म्हणजे एवढ्या अंतर असेल, पण मी 60च्या स्पीडमध्ये होती, तरी पण मी गाडी कंट्रोल केली आणि मी ब्रेक मारला. पण जो मागे ट्रकवाला होता ना, त्यांनी आपली घातली आणि लिटरली त्यांनी आमच्या लोकांना एवढं घाण ठोकलं की माझ्या गाडीचं जे पण होतं मागे पुढे पूर्ण खराब झालं. आणि मग त्याच्याकडनं आम्ही 15,000 रुपये घेतले, कारण त्याची चुकी होती आणि माझी चुकी नव्हती त्या टायमाला, कारण मी ब्रेक मारलेला. जो मागे होता त्यांनी ब्रेक नाही मारला, तर खूप घाण आमची 1 तास आमचा वेस्ट झाला. मला खूप रडायला आलं, माझा हातपाय कापायला लागला, कारण मी ते शूट पण नाही करू शकली, कारण माझ्या डोक्यातनंच एकदम निघून गेलं की मी व्लॉगिंग करते. आणि माझं एकदम घाण हे झालं की मी अजून पण त्या ट्रॉमामध्ये थोडीशी आहे, पण मी सर्व इग्नोर करते, कारण मी अजून काय नाही करू शकत. माझी गाडी पूर्ण पुढून मागून पूर्ण ठोकली गेली आहे. मी एवढं मेहनतनी माझी गाडी घेतली आणि कोणतरी येऊननी त्याची चुकीमुळे माझी गाडी ठोकली. आणि जे पण सर्व होते त्यांना खूप जोरात झटका लागला डोक्याला. मला स्वतःला खूप घाण झटका लागला डोक्याला, पण काय करू नाही शकत, म्हणून त्याच्याकडनं आम्ही 15,000 रुपये घेतले, कारण पुढून मागून पूर्ण ठोकलेली गाडी आमची. पण ठीक आहे, कोणाला काय झालं नाही, गाडी ठोकली ठीक आहे, आम्ही त्याला रिपेअर करू शकतो. बरं झालं कोणाच्या डोक्याला बिकायला लागला नाही, नाहीतर खूप घाण झालं असतं ते, जर कोणाला काय जास्त लागलं असतं तर. पण त्याच्यानंतर पण आम्ही फुल एन्जॉयमेंटमध्येच आलो. एक बरं झालं की जे पण काय झालं ते एकदम नॉर्मल. आणि मला आता बोलवायला सर्व येतात आहे. मी पाण्यात नाही येणार आहे, ह्या लोकांना माहिती नाही आहे ते, पण मी पाण्यात येत नाही. आणि मला साक्षीने डोक्यात टाकलं की तुझ्याकडे कॅमेरा आहे आणि तू व्लॉगिंग करते आहे, म्हणून मी घेऊन आली. मी ह्या लोकांना इन्सिडेंट सांगत होती जो झाला. हे लोक दुसऱ्या गाडीमध्ये होते, आम्ही लोक दुसऱ्या गाडीमध्ये होतो आणि आमचा खूप घाण ॲक्सिडेंट झाला असता. नाही ते सर्व अरे सॉरी, त्या टायमाला डोक्यातच आलं नाही. तुला माहिती आहे खूप घाण झालेलं ते. भाई तुला माहिती आहे सर्व जे आपटले ना, बस झालं मी सीट बेल्ट लावलेला. मी सीट बेल्ट नसतं लावलं तर माहिती नाही काय झालं असतं, पण ठीक आहे. तुमची तुमची जेव्हा आपण निघत होतो ना त्या बाहेरच्या खाट्यावर, जेव्हा तुम्ही लोक निघत होतो तुमची भांडणं मी घेतली आहेत ब्लॉगमध्ये. हेच दोघे होते ते. व्हॉट्स अप गाईज, हा आहे यश पावसकर, ज्याची गाडी असून तो गाडीमध्ये आला नाही आहे, जो त्याच्या स्कूटीने आला आहे. हां आमची मी माझी गाडी सर्वजण बोलतात की तुझी गाडी दाखव. मी माझी गाडी तुम्हाला दाखवते, कसा माझ्या गाडीचा लागले आहेत, कसे माझ्या गाडीचे लागले आहेत. हे देख रहे हो, हे गाडीचं पूर्ण तुटलं, हे तुटलं, हे तुटलं, हे तुटलं, हे तुटलं आणि हे बाहेर आलं. आणि अजून तुम्हाला दाखवते, माझा कॅमेरा वॉटरप्रूफ नाही तरी पण मी रिस्क घेतली आहे. हे तुटलं, हे तुटलं, गाडी तुम्ही बघू शकता कशी चपटी झाली आहे माझी. आणि इथून पण बाकी फुडून पण झाली आहे, पण हा हेडलाईट पूर्ण तुटला आहे माझ्या गाडीचा. आणि तुम्ही बघू शकता हे तुटलं आहे, हे तुटलं आहे, बाकी सर्व ठीक आहे. ही गाडी चकाचक आहे आणि ही गाडी चकाचक आहे, कारण या गाडीचा ॲक्सिडेंट नाही झाला, माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला येताना. आता लोगों ने गाड़ी लावली पण कॉपीराइट येईल मला. तुम देख सकते हो किधर है, दिखती नहीं है भाई. हाँ अभी दिखी साली कुत्ते. आणि रात्री आम्ही लोक ब्लॉग काढायचाच विसरून गेलो, कारण आम्ही सर्व मजामध्ये बिझी होतो. आता हे लोक सर्व इथे आपली मजा करतात आहे, आपली घालतात आहे. आणि गाणं लावलं आहे लोकांनी, म्हणून मी हे फास्ट करेन. आणि ह्याला
चुकी होती, माझी चुकी नव्हती. त्यांनी हेडलाईट पण तोडली आणि मागून पूर्ण चपटी करून टाकली. आणि बरं झालं मी ब्रेक टाईमवर मारला, पण जो माझ्या मागे होता त्यांनी ब्रेक टाईमवर नाही मारला. समोरच्याची चुकी आणि मागच्याची चुकीमुळे माझी मध्ये गाडी अडकली आणि दोन्ही बाजूनी पुन्हा वाट लागली माझ्या गाडीची. पण ठीक आहे, त्यांनी 15,000 दिले. त्या 15,000 मध्ये आता मला पुन्हा गाडी बनवायची आणि माझे पण पैसे जाणार आहेत त्याच्यामध्ये. चल आता आम्ही जरा काहीतरी घ्यायला चालू आहे. माझा फोन घेऊन चल, माझ्याकडे आहेत पैसे, माझ्याकडे आहे ना ऑनलाईन. मीट राज कपडे, मीट राज कपडे. चल पुन्हा येते ना बाबा. चप्पल नाही घेऊ माझी सर्व. काय घेऊन चालले? बापरे, हा रस्ता एकदम गावासारखा वाटतो. अय्यो, काय माहिती माझी गाडी इथे वरती चढणार आहे पण की नाही. माझी गाडी लॉक पण नाही होते आणि तिकडे उभी केली आहे. घरी काय बोलणार आहे मी अजून मम्मीला फक्त सांगितलंय, कोणाला सांगितलं नाही. डायरेक्ट कुर्ल्याला जाणार आहे आता. आणि कुर्ल्यामध्ये हमारी गाड़ी मॉडिफाई हो गई है भाई. पब्लिक मॉडिफाई गाड़ी देखने का है. मॉडिफाय गाडी दाखवते तुम्हाला आमची. पुढून मागून पीछे सीट है. क्या? आगे सीट है, पीछे सीट है. आगे पीछे हा. पब्लिक आगे पीछे. मॉडिफाई गाड़ी. मॉडिफाय गाडी दाखवते तुम्हाला. नाही काय परत एकदा परत सुशांत दादा एक बार फिर से एक बार. कशात बऱ्यात किती वेळ उभे राहिला तुम्ही. पाऊस लागतो ना, धरून का उभे हवा तिकडे घेऊन जा. काय जोगेश्वरीला घेऊन चाललो. चला ठीक आहे, घेऊन चल या. हा आमच्या हडीप्पा नाही करत आहे तो. तुम्ही बघू शकता ए बाबा आता. चल ना. अरे बाय चल ना यार. मॉडिफाय गाडी बाय. आता कुर्ल्याला पोहोचलोय आमची तुटलेली गाडी घेऊन. आता किती खर्च होणार आहे आता माहीत नाही. 15,000च्या वरती तर खर्च जाणार आहे असं वाटतंय. तर काय ते ब्लॉग करतच राहणार आहे. सगळे इथे बघतात आहे आणि ते गाडी एकटी पण ठेवून जाऊ नाही शकत. आणि मला लई जोराची सुससूस आली आता. आणि मी खूप नीट आली. हे माझं नीट आली. साथ आई है साक्षी आणि तेजस कुठे गेला माहीत नाही. पुढे विचारायला गेलाय. पूर्ण गाडीचे लागले आहेत भाई माझ्या. हे घे. अशी गाडी बघायला मला जरा पण चांगलं नाही वाटत. आणि जरा आहे बघ असं वाटतं की बाप रे बहुत कुछ ज़्यादा ही बड़ा हो गया है. पण ठीक आहे आता चाललंय. 15,000 मध्ये होऊन जाईल. बोलता आता तुझी गाडी मॉडिफाय होणार आहे आणि आता टार्झन बनणार आहे. आणि खुदचे ठीक स्वतःहून ठीक होणार आहे, स्वतःहून चालणार आहे ती आता टार्झन बनून. बाहुबली आता खर्च झालाय का ब्लॉगने जरा. 5,000 बोला. मैंने वही बोला ठीक करके दे दो, हो जाएगा. चांगले चल ह्याचे पैसे वाचले, ये चेंज नहीं करना पड़ेगा अभी. आता लागलं त्या पैशाची. थोडंसा मला झालेली तेव्हा हिला नाही झालेली. आता हिला झाली तर मला नाही झाले. पण आम्ही हिच्यासोबत झालो. 10 वेळा इथून राऊंड मारतो. जे पण खाल्लंय. आता आम्ही हॉटेलमध्ये गेलेलो. इथे आता सर्व बघत असतील. पण ठीक आहे मला लाज आवडत. आणि मी कॅमेरा नाही घेऊन आली कारण मग कॅमेरा वगैरे बघितली नाही लोक तर अजून पैसे लावतील की हाँ इन लोग के पास तो पैसा है म्हणून. चैनविन आतमध्ये टाक साक्षी. कुर्ला आहे भाई. आता ह्याचा अरे हा मला करायचं कुठे भेटतं हे. आता जो तेजस बोलला ना ग्राफिक कर त्याच्याकडे भेटतं. 60-70 रुपये येईल. हां मला माझ्या चॅनलचं नाव लिहायचं आहे यूट्यूब आणि इंस्टा. बस अजून काय नाही लिहायचं, फक्त तेवढंच लिहायचं म्हणजे असं मला लगेच फॉलो केलं पाहिजे.
सबस्क्राईब केलं पाहिजे. एक जणांनी हिला मेसेज पाठवला. हा मेसेज पाठवला की मी तुला आता कुर्ल्यामध्ये बघितलं. मुस्लिमच होता तो. काय माहिती कोण होता. काय माहिती बघून तर मला असं मी नाव नाही वाचलं पण काय मेसेज आलेला कोणाचा. ठीक आहे आता सर्व इथे पोरं आहेत पुढे बघत बसते मी बंद करतो. हाय गाईज गुड मॉर्निंग. आता हा दुसरा दिवस. 3 दिवसाचा व्लॉग मी एकच दिवशी टाकणार आहे. मला माहीत नाही का माझ्यामध्ये जास्त चरबी आली आहे म्हणून. आता मी रेडी झाली आहे. एवढी झोप आले ना मला. आता 11 पण नाही वाजलेत. मला साक्षीने 10च्या पहिला उठवलं आहे. मी अजून झोप येते. तुम्ही माझा अवतार बघूनच तुम्हाला समजत असेल मी अजून झोप येतच आहे. आंघोळ नाही केली. आंघोळ नाही केली तशीच रेडी होत तर चालली कुर्ले. आता जाणार पुढे जो कलर बंपरला आणि तुम्हाला माझी गाडी पण दाखवते आता कशी झाली आहे. बंपर जो आहे त्याला कलर करणार आहे आणि काय करायचं पहिला गाडी वॉश करायची आहे मग कलरला घेऊन जायची आहे. ब्लॅक कलरचा बंपर लावला आहे. ब्लॅक कलरचा भेटतो त्याला आपल्याला कलर करायला लागतात. त्याच्यासाठी अलग पैसे जाणार आहेत. पण ज्यांनी टेम्पोवाल्यांनी जे 15,000 रुपये दिलेले त्याच्यातच सर्व काम फिटच होणार आहे. कारण आम्ही थोडंसं काम वाचवलं पण. आता मागे आणि मागचा बंपर आम्हाला भेटत नव्हता आणि ते सर्व आम्ही लोकांनी कसं तरी फिक्स केलं तर ते ठीक वाटत होतं. चांगलं वाटत होतं. म्हणजे पहिल्यासारखं सर्व डेंट काढला आणि डिक्कीचा पण सर्व डेंट काढला आणि तो बंपर खालचा थोडासा तुटला आहे तर तिकडे काहीतरी झोल करणार आहे आम्ही लोक. काहीतरी करणार आहे त्याला लपवायला. तर माझी गाडी कुठे आहे. हा या दोघांच्या मध्ये माझी केवढीची गाडी वाटते. आता हे मागून ठीक झालं आहे. फक्त हे आणि ह्याला काहीतरी करायचं आहे. बाकी गाडी मागून जशी पहिला होती तशी झाली आहे. फक्त ही थोडीशी थोडंसं आहे. आणि पुढून दाखवते खूप घाण वाटते पुढून. माझ्या गाडीचा फुल अवतार चेंज झाला आहे. माझ्यासाठी चोर बाजारमधनं आणून उभी केली आहे. आता ह्याला परत ब्ल्यू कलर करेन तर चांगली वाटेल आणि हे नाही चांगलं वाटत आहे मला. पण हे नवीन लावलं आहे. जे पहिल्या गाडीचं होतं ते अलग होतं थोडंसं. पण ठीक आहे गाडी आता परत पहिल्यासारखी वाटेल चांगली जेव्हा कलर मारू. हां पहिल्या आता वॉशला घेऊन जायची आहे गाडी. वॉश केल्यानंतर आता कलरला घेऊन जायची आहे. निकालो गाडी मी निकालूंगी कैसे. काढ ते सर्व करते आणि मग परत ब्लॉग चालू करते. माझं साक्षी तेजसच येतात आज पण. सेट गाईज अरे बघा हे आहे माझं काम. गाडीचा दरवाजा उघडाच ठेवून आली. मेरे को ऐसा धगधग हो रहा है ना. आता पहिलं गाणं लावणार स्पीकरमध्ये आणि मग गाडी चालवणार. साक्षीला घ्यायला जाणार मग कुर्ल्याला जाणार. मग आज पण चांगला व्लॉग बनवणार आहे. ओके बाय. किती दिवसांनी आंघोळ करणार आहे गाडी माझी. ए वाईट पण चांगली वाटते ना. त्याची लाईट आधी ती नाही आहे का मागची. काय खालची आपण लावलीच नाही ना. स्नोफॉल झाला. तोड डाला बाय. तोडिया आम्ही पोहोचलोय कुर्ल्याला. आता हे जे ब्लॅक आहे त्याला आता हां खुल्लं. आता ह्याला कलर करायचा. आता कलर साठी आलोय आम्ही इथे. हां खुल्लं आहे. हां हो गया. आता ह्याला मस्त कलर करणार या सेम ह्याचा. गाडी वॉश केली तर एकदम आता चमकती है. एक हथौड़े में हो जाएगा काम. मानो मम्मा. मत मारो. धाड अजून कलर लावायला लागेल तिकडे. हे पण चप्पा झालाय आता. ते धुवून आणलेली आम्ही लोकांनी.
आणि हे इथे पण हे एकच मारायचं आहे. काम चालू झालं. बरोबर आहे ना. थोडा नया जुना रहता है. हे थोडं लाईट नाही वाटत आहे, काय माहिती. हां बरोबर आहे. अभी पुराना हो गया ना. जुगाड करायला लागतोय. त्याच्यावरती पण थोडा पेंट मारला तर ते होऊन जाईल की. हे तर नाही होणार रे, बघ होईन काय हे. हे तू जॉब पण होते काय. हा बघ हा. हो हो जुगाड. और थोड़ा इधर से भी निकल जाना, 25 हो जाएगा. वो फेविक्विक लगाया चिपक जा. ह्याच्यावर पण थोडासा पेंट मारला. 2500 मध्ये माझ्या गाडीचं फुल पेंट होतं. फुल पेंट नाही म्हणजे जिथे जिथे असं सर्व आहे ना, हे सर्व तिथे तिथे. इथे लावून बघितलेलं काय है ना, लगा के देखा ना. ग्रीन वाटतं. हां मला मेकअप निघाला असताना. पिंक पिंक. हा घामाने पूर्ण भिजलाय हा. तुझ्या नाकात टाकूया, नाकात. बापरे नाकात जातोय सर्व कलर. आता आम्ही एवढ्या उन्हात चालून कसं तरी इथपर्यंत पोचलो आहे. साक्षीचं तर डोकं आऊट झालं आहे सर्दीमुळे. तेजस आणि माझा हा दुसरा राऊंड आहे. सेम लोकेशन नाही, तिसरा आहे. आलो गेलो परत आलो, आता मग चौथा होणार आहे. आणि एवढं गरम होत आहे ना, तर आम्ही ते थाली मागवणार आहे, काहीतरी मागवणार आहे. हाच चिकन खाणार आहे इकडचं आणि आम्ही व्हेज खाणार आहे, कारण आम्हाला इकडच्या चिकनवर भरोसा नाही आहे. जुलाच बोलते. ट्रिपल राईस बघूनच मला नकोसं झालं आहे. आम्ही स्टिकर लावतो आहे गाडीमध्ये. काय काय चाललंच आहे नुसतं. बापरे अय्यो घम काढला. मी अजून नाही बघू शकत आता. गावी आहे आमची गाडी रेडी आणि आम्ही चांगलं वाटतं. गाडी तर बाप रे. ऍक्सिडेंट झाला म्हणून काय काय करायला लागलं. म्हणजे जो होता ऍक्च्युअली होता बाहेर. सर्व चेंज झालं, सर्व चेंज. आता पुन्हा काच पण लागेल ना, ते काळं काळं. आणि हे पण झालं जे खराब झालेलं. इथे पण पेंट लावून टाकला. गाडी एकदम मस्त झाली आहे आता.